मित्रांनो 700 पायऱ्या पार केल्यानंतर फायनली आपण आलेलो आहे आई मुंब्रा आईच्या मंदिरामध्ये आणि नुकतीच आरती सुरू झालेली आहे. आतमध्ये जाऊया, आरतीचा आनंद घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी मयूर कांबळे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल आपण कुठे चाललो आहे. बरोबर, तर आज आपण चाललेलो आहे मुंबादेवीच्या दर्शनासाठी. मुंबादेवीचं मंदिर जे आहे मुंब्राला ठाणे स्टेशनपासून साधारण 18 मिनिटाचा डिस्टन्स आहे. 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. तर आत्ता सध्या मी आपल्या घराजवळच आहे. इथून आपण जाऊया नेरूळ स्टेशनला, तिकडून ट्रेन पकडून जाऊया ठाण्याला. तर तुमचा तर जास्त टाईम घेत नाही मी, तर आता आपण भेटूया स्टेशनला. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे ठाणे स्टेशनला. तर ठाणे स्टेशनवरून प्लॅटफॉर्म नंबर 2वर जाऊया आणि मुंब्रासाठी ट्रेन पकडूया. तर आता आपण भेटूया मुंब्रा स्टेशनला. तर मित्रांनो, आता सकाळचे 10 वाजले आहेत आणि अजून आपण ठाणे स्टेशनलाच आहे. ठाणे स्टेशनवरून आपण प्लॅटफॉर्म नंबर 2वरून मुंब्रा स्टेशनला जाणार होतो मुंबईच्या दर्शनासाठी. पण अजून ट्रेन आलेली नाही आहे आणि इथे काय अनाऊन्समेंट पण होत नाही, काय प्रॉपर इन्फॉर्मेशन देत नाही आहे. तर आम्हाला ऑलमोस्ट अर्धा तास झाला आम्ही अजून वाट बघतो आहे. आणि आपल्यासोबत आहे कंटप्पा, सुमित. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे मुंब्रा स्टेशनला. ठाणे स्टेशनवरून मुंब्रा स्टेशनला आलो आपण. साधारण 10 मिनिटाचा डिस्टन्स होता. आणि आता मुंब्रा स्टेशनच्या मागेच बरोबर समोरच आहे मुंबाईचे मंदिर. आता आपण स्टेशनच्या बाहेर जाऊया आणि चेक करूया आपण शेअरिंग ऑटो आहे का. आणि 10 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण गेलो तर आपल्याला 700 पायऱ्या वर चढावं लागेल मंदिरावर जाण्यासाठी. तर आता तुमचा जास्त टाईम घेत नाही मी. आता आपण भेटूया मुंब्रा स्टेशनच्या बाहेर. तर मित्रांनो, समोरच आहे मुंब्रा स्टेशन आणि मुंब्रा स्टेशनच्या समोरच आई मुंब्रा देवीचे प्रवेशद्वार आहे. आता आई मुंब्रा देवीच्या मंदिराकडे आपण चाललेलो आहे. प्रवेशद्वारापासून आपण सुरुवात केली. सब कुछ करो भाई को सपोर्ट, फुल सपोर्ट. थँक्यू. मेहनत करने वाले. ट्रेकिंग सुरू झाली आहे मंदिराकडे जाण्यासाठी. एकंदरीत 2 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि आपण अजून सुरुवात केली आहे मेन एंट्रन्स गेटपासून. पण अजून आपण मंदिराच्या पायथ्याशी पण नाही पोचलो. मुंब्रा स्टेशनच्या मंदिराच्या पायथ्याशीपासून 700 पायऱ्यातून आपल्याला वर चढायचं आहे. भेटूया थोड्याच वेळात. आता आपण पोचलेल्या पायऱ्यांजवळ ह्याच एक एक करून आपल्याला 700 पायऱ्या कंप्लीट करायच्या आहेत मंदिराकडे जाण्यासाठी. मित्रांनो, एकंदरीत 50 पायऱ्या आपण कंप्लीट केल्या. आणि पहिल्या 50 पायऱ्या कंप्लीट झाल्यावर आपल्या पाठीमागेच होतं एक स्टॉल जिकडे पूजेचं सामान भेटतं. आता आपण अजून वर जातो आहे. भेटूया थोड्याच वेळात. ऑलमोस्ट 100 पायऱ्या कंप्लीट केल्या आणि वरून थोडा नजारा असा दिसतो. मित्रांनो, इथे आहे आई मुंब्रा देवी प्रवेशद्वार. जसं तुम्ही बघू शकता, मेन मंदिराकडे जाण्यासाठी प्रवेशद्वार समोरून सुरू होते. समोर आहे मंदिर. आपण पहिल्यांदाच आलो इकडे, त्यामुळे आपल्याला काय आयडिया नव्हती. मागे मुंबई स्टेशनपासून जे प्रवेशद्वार होतं ते मंदिराकडे जाण्यासाठीच होतं. ज्या पायऱ्या होत्या त्या हायवेवर येण्यासाठी होत्या पायऱ्या. आत्ता आपली ॲक्च्युअल ट्रेकिंग सुरू होईल 700 पायऱ्यांची. आता आपल्या समोरच आहे आई मुंब्रा देवीचे प्रवेशद्वारच एंट्रन्स आहे. तुम्हाला आता दाखवतो. तर मित्रांनो, खाली एक भुयारी मार्ग देखील आहे. आपण खालून देखील येऊ शकतो मंदिराकडे जाण्यासाठी. अशा पायऱ्या आहेत. आपण रस्ता क्रॉस करून आलो आहे. खाली आहे भुयारी मार्ग. आपला प्रवास सुरू झाला आहे मंदिराकडे जाण्याचा.
आत्ताच आपल्याला घाम फुटलाय. अजून 600-650 पायऱ्या बाकी आहेत. भेटूया थोड्याच वेळात. सुमित, बाईकने पण आपण येऊ शकतो डायरेक्ट. कसं यायचं? बाईकने यायचं असेल तर रूट काय आहे? बाईकवरून आपण डायरेक्ट शिलफाटा रोड पकडायचं आणि इकडे टर्न घ्यायचं. एक रोड जातो कल्याणकडे आणि एक रोड जातो मुंब्राकडे. मित्रांनो, एकंदरीत 250 पायऱ्या आपण कंप्लीट केल्या आहेत आणि 400-450 पायऱ्या आपल्या बाकी आहेत. आणि एकदम हालत खराब होते. आपल्यासोबत आहे सुमित, कंटप्पा. आता भेटूया वरती. तर मित्रांनो, पहिला ब्रेक घेतला आहे आपण. ऑलमोस्ट 300 पायऱ्या आपण कंप्लीट केल्या आणि आपल्या अजून 400 पायऱ्या बाकी आहेत. जसं मी सुरुवातीला सांगितलं, ऑलमोस्ट 700 पायऱ्या आहेत. आणि आता सकाळचे 11 वाजलेत. 11ची आरती असते. ट्राय करूया आपण जेवढं लवकर होईल तेवढं वर जाण्यासाठी. मित्रांनो, 700 पायऱ्या पार केल्यानंतर फायनली आपण आलेलो आहे आई मुंब्रा आईच्या मंदिरामध्ये. आणि नुकतीच आरती सुरू झालेली आहे. आतमध्ये जाऊया, आरतीचा आनंद घेऊया. मित्रांनो, एकंदरीत असा मुंब्रा देवीचा मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. भाविक इथे बसलेले आहेत. नुकतीच आरती झालेली आहे. सकाळी 11ची आरती असते. आपल्या उजव्या साईडला आई मुंब्रा देवीचे मुख्य मंदिर आहे आणि उजव्या साईडला तुम्ही आलात तर गवळी दादा मंदिर आहे, गाडीवाले बाबा. समोर देखील एक मंदिर आहे. इथे भक्तगण रुपयाचे 10 रुपयाचे सिक्के चिपकून प्रार्थना करतात मनोकामना पुरी होण्यासाठी. इथे बॅनर लावलेला आहे आई मुंब्रा देवीच्या सेवकांचा. मित्रांनो, मुंब्रा देवी मंदिर हे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा टेकडीवर असलेले एक प्राचीन आणि महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे, जिथे देवी मुंब्रा अर्थात दुर्गा देवीचे रूप वास करते आणि या मंदिराला स्थानिक लोकांचे मोठे श्रद्धास्थान मानले जाते. विशेषतः नवरात्रीच्या काळात येथे मोठी यात्रा भरते, जिथे 9 दुर्गांचे दर्शन एकाच मंदिरात होते. मित्रांनो, एका आख्यायिकानुसार या टेकडीवर एक तेजस्वी ज्योत दिसली. त्यानंतर नाना भगत आणि इतर ग्रामस्थांनी मिळून टेकडीवर जाऊन पाहिल्यानंतर त्यांना येथे आई मुंब्रा देवीची मूर्ती आढळली. या मंदिराची देखभाल भगत कुटुंब करते आणि भाविक येथे देवीला नैवेद्य दाखवतात. हे मंदिर दुर्गेच्या विविध रूपांना समर्पित आहे आणि असे मानले जाते की येथे एकाच ठिकाणी 9 दुर्गांचे दर्शन होते, ज्यामुळे ते नवरात्रीमध्ये खूप पवित्र मानले जाते.
थोडक्यात मित्रांनो, मुंब्रादेवी मंदिर हे एक डोंगर माथ्यावर असलेले दुर्गादेवीला समर्पित एक प्राचीन आणि श्रद्धास्थान असलेले मंदिर आहे, जे विशेषतः नवरात्रीत भाविकांनी गजबजलेले असते. आई मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी आपण कसं आलो, तर आधी आपण आलो नेरूळ स्टेशन, तिथून आपण आलो ठाणे स्टेशनला. आणि आज संडे असल्यामुळे अर्धा पाऊण तास ट्रेन लेट होता, त्यामुळे आपण ठाणे स्टेशनला वाट बघितली. त्याच्यानंतर ठाणे स्टेशनवरून आपण आलो मुंब्रा स्टेशनला. मुंब्रा स्टेशनच्या समोरच आहे एक मोठा प्रवेशद्वार आई मुंब्रा देवीच्या मंदिराचा. तिथून आपण 50 ते 60 पायऱ्या आपण पार केल्या. त्याच्यानंतर हायवेच्या समोरच आहे एक मोठा प्रवेशद्वार आई मुंब्रा देवीच्या मंदिराचा. आणि तिथून पहिल्या पायरीपासून आपण ऑलमोस्ट 700 पायऱ्या कंप्लीट केल्या. 700 पायऱ्या आपण पार केल्या. त्याच्यामध्ये आपण 2 ब्रेक घेतले, वॉटर ब्रेक. आणि नुकतीच 11ची आरती सुरू झाली होती आई मुंब्रा देवीची. 11:05 आपण मंदिरामध्ये आलो, आरती देखील भेटली, आईचे दर्शन झाले. मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ सुंदर आहे, एकदम प्रसन्न वाटले. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.